या माझं कुटुंबदार, माझं भाऊबंद याच हो विचाराचं आज तुमचा मुख्य कुळदैवत, तुमचा आराध्य मनात जी शंका आहे ती विचारायची हो. आम्ही सुद्धा बोलणार विचारायचं. आमचा जुना भाया होता त्याचा काय झाला? बरोबर. हे जे आहे हे तुम्हाला खेळ वाटतंय का? तुम्हाला खेळ वाटतंय? ज्याच्या बुद्धीला वाटल तो कधी पण काय पण करतो. हे खेळ आहे, समजते ना? कधी नवरात्रला, कधी 9 दिवस 9 रात्र कधी होंदिल्यात का? कधी तुम्ही होंदिल्यात? आपलं कोणाचं 5 देव, कोणाचं 7 देव, आपलं 4च देव. एक कुठं गेला? ज्याच्या बुद्धीला वाटल तो काय पण भक्षण करतो. खेळ वाटतं काय? आपला देव डुक्करावरती स्वार झालाय. डुक्कर हे देवाचं वाहन आहे, कळतंय ना? वाजलं, गाजलो, खेळलो, त्याला पण पथ्येत हो. ज्याच्या अंगात वार आहे त्याला पण पथ्येत. नित्यनेम जप तप आराध्य. लक्षात ठेवा, 1 नंबरचा खंडोबा. कोण देव? खंडोबा. बोला तुला. खंडोबा. ज्याच्या चरणाशी कुत्रा आहे असा 1 नंबरचा खंडोबा. कोण देव? खंडोबा. बरोबर. 2 नंबर ज्याच्या चरणाशी साप आहे असा हा 2 नंबरचा भैरवनाथ. कोण देव? भैरवनाथ. बरोबर. 3 नंबर जी रेड्यावरती महिषासूर महामर्दिनी, रेड्यावरती स्वार अशी तुळजापूरची तुळजाभवानी. कोणती देवी? तुळजापूरची तुळजाभवानी. 4 नंबर या कुळाचा प्रधान देव, ज्याच्या हातात भगवा झेंडा आहे असा हा प्रधान. 4 नंबर कोण देव? प्रधान. ज्याच्या हातात 5 नंबर ज्याच्या हातात ढाल तलवार आहे या कुळाचा तो 5 नंबरचा रक्षक. कोण देव? ज्याच्या हातात ढाल तलवार आहे या कुळाचा आरक्षण करता करिता वीर पुरुष. कोण देव? रक्षक. नवरात्रीला तुम्ही करता, लक्षात ठेवा, मी सांगतो त्याच पद्धतीचा. पहिल्या दिवशी 18 धान्यावर देव बसणार. किती? 18 धान्यावर देव बसणार. आता जशी आमच्या समोर माळ बांधले तशी नागवेलीच्या पाण्याची संपूर्ण माळ बांधायची. कोणती? हा. दुसऱ्या दिवशी माळ बांधायची ती लाल रंगाची. कोणती? हा. तिसऱ्या दिवशी माळ बांधायची संपूर्ण माळ ही पिवळ्या रंगाची पाहिजे. कोणत्या रंगाची? हा. चौथ्या दिवशी माळ बांधाल ही संपूर्ण माळ भगव्या रंगाची पाहिजे. कोणता रंग? हा. 5व्या दिवशी माळ बांधाल ही माळ संपूर्ण माळ ही कमळ फुलांची पाहिजे. कोणती? कमळ फुल. दसऱ्याच्या आदल्या दिवशी आम्ही जागा सोडणार. कधी? दसऱ्याच्या आदल्या दिवशी 9 दिवस पानगा हाच आमचा नैवेद्य. काय? पानगा हाच. कुटुंबात कोणत्याही व्यक्तीने चुकीचा हात चुलीवरती बनवता कामा नये. हा, समजते ना? हा. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत देव बसण्याच्या आदल्या दिवशीपासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत कुटुंबात कोणत्याही व्यक्तीने काळं वस्त्र, लहान बाळ, कुमारिका, 2 जीवांची स्त्री, पुरुष, महिला काळं वस्त्र कुणीही वापरायचं नाही. कोणतं? हा. रविवार ह्या घरात मांसाहार बनवता कामा नये. हा, समजते ना? हा. रविवार ह्या घरात मांसाहार बनवता कामा नये. कधीच नाही हो. दिसणार 9 गटी. ज्याच्या अंगात हे वारं आहे, त्याच्याच हातून 9 गटी बसणार. हो.
समजते ना? हा, जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत वास नाही करणार. हा, ज्याच्या अंगात वारं आहे त्याच्याच आधी बसणार. जिथं कुठं शुभ कार्य मंगळ कार्य आनंदाचा सोहळा आहे, जोपर्यंत ज्याच्या अंगात वारं आहे तो नवग्रह मांडत नाही तोपर्यंत आम्ही तिथे येणार नाही. हो, पहिला शिक्का जो निघल, पहिला शिक्का निघल तो खंडोबाच्या लक्षात ठेवायचं. खंडोबाच्या चरणाला लावून निघल तो शिक्का तिलुऱ्यामध्ये पडल. 3 नंबरच्या देवाला दुसरा शिक्का जो लावून निघल तो शिक्का पापडीमध्ये पडल. 2 नंबरच्या देवाला लावून तिसरा शिक्का जो निघल तो शिक्का नवरदेवाच्या अंतरपटाला बांधला जाईल. 4 नंबरच्या देवाला लावून जो शिक्का निघल तो शिक्का लग्न लागताना मंडपाला फेकला जाईल. 5 नंबरचा देवाला लावून जो 5 नंबर शिक्का निघल तो शिक्का अक्षतामध्ये पडला जाईल. नवरात्रीला जेव्हा जागा सोडणार त्या दिवशी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही मानपान बळीचं मानपान कराल. इथंच बोलायचं. हा, नाही करणार. नाही ना होणार. केला दिला तरी चालल, नाही दिला तरी चालल. सभामंडपात देवाच्या शक्तीत जे ठरलं ते सगळं खरं. दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. बोला. हा, 5-5 वर्षात. हा, बोला. शाकाहारी का मांसाहारी? जर 5-5 वर्षात कार्यक्रम कराल, हा 5-5 वर्षात, तेव्हा 5 वर्षात मेंढा द्याल? नाही. कधीच नाही, काहीच नाही. हा, वाजवा तुझ्या नावाचा देवा.